स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सगळं करतो, व्यवस्थित करतो. आता मला दुसरं काय काम आहे? मला दुसरं काय काम नाही. एखाद्याच्या मागं लागलं ना भूतासारखंच लागतं. पैसे भरा ना शेतकऱ्याचे. ऊसाचे शेतकरी बिलं दिले नाहीत अजून तुम्ही. निवडणूक लढवताय, भरा ना उद्याच्या उद्या सगळ्यांचे पैसे देऊन टाका. तुमच्याकडे पैसे आले, लोकांचे देऊन टाका ना. तुमच्याकडे माज आहे एवढा, मग कशासाठी ठेवताय? तालुक्याची अस्मिता, ब्रह्मानंद पलेकर उभा राहिला तर तालुक्याची अस्मिता नाही, पण राजेंद्र देशमुख उभा राहिला का तालुक्याची अस्मिता. वारे पट्ट्या, कुठल्या शाळेत शिकलास तू? हा, ब्रह्मा शेठचा अर्ज माघारी काढू तर ह्याचा फोन नाही. दोघांपैकी एखादा टीव्ही अमुक तमुक काय नाही. अर्ज माघारी काढल्यानंतर वातावरण चालू झालं. पोरण स्टेटस ठेवायला पोराला काय बाबडी असते. इकडं ब्रह्माशेठ, इकडं राजेंद्र देशमुख. चला दुरळा दुरळा त्यांना वाटलं हा बरं झालं. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. श्री प्रभू रामचंद्राच्या पवित्र भूमीमध्ये काल संध्याकाळी एक व्हॉट्सअपला, फेसबुकला पोस्ट केली की उद्या तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. तुम्हाला कुणाचा फोन आला का? तुम्हाला कुणी गाडी पाठवली का? तुम्हाला कुठलं पॅकेज मिळालं का? जोरात आवाज का दिलंय? तरी सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित माझे मित्र, सांगली जिल्हा परिषदचे 3 वेळा सदस्य आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष माननीय शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे साहेब, युवा मोर्चा भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ, भाजपाचे जिल्ह्याचे सचिव आणि विट्याचे प्रभारी माननीय पंकज भैया दबडे, व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदचे सदस्य माननीय हरिशेठ गायकवाड, माननीय माणिकराव काका शिंदे, व्यासपीठावरती उपस्थित या गावचे सरपंच माननीय तात्यासाहेब हनुमाने शेठ, उपसरपंच माननीय साहेबराव खिलारी, माननीय खरसुंडीचे सरपंच धोंडीराम इंगवले, ताडाच्या वाडीचे सरपंच माननीय सागर पवार, या गावचे सगळे प्रमुख मंडळी, व्यासपीठावरती बरेच मंडळी आहेत. तुकाराम जानकर आहेत, बाळासाहेब सरगर आहेत, प्रणव गुरव आहेत, नाता सरगर आहेत, मेजर आहेत, दत्ता पुकळे आहे, नंतर इकडं आमचे संदीप ताते आहेत, महादेव पाटील आहेत, विपुल शेठ आहेत, दादासाहेब उबाले मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहेत, आपल्या गोमेवाडीचे सरपंच रावसाहेब काळे आहेत, मासाळवाडीचे माजी सरपंच सागर तळे आहेत, निलेश पाटील आहेत, सुंदर पाटील आहेत, आपले धुळाराजा देवळकर आपल्या निंबवड्याचे माजी सरपंच आहेत. व्यासपीठावर बरेच मान्यवर आहेत, त्याच्यापेक्षा आणखी मान्यवर खाली पण बसलेले आहेत. त्यामुळं तुम्ही सगळेजण म्हणणार आज सभा लावायचं कारण काय?
अचानक कशी काय सभा लागली. आता तुम्ही तर सारखं काय करू, कसं करू, कुठं करू, काय काय गडी चुळबुळ करायला लागले. इकडं जाऊ की तिकडं जाऊ, ह्याचं घेऊ की त्याचं घेऊ. राजकारणामध्ये एक असा काळ येत असतो की तेव्हा आपले कोण आणि परके कोण, खरे कोण आणि खोटे कोण ह्याची ओळखायची संधी मिळते. बरोबर. माझं जेव्हा बारामतीला डिपॉझिट गेलं तेवढ्या 6 महिन्यामध्ये मला बरीच लोक ओळखीचे झाले की नेमके आपले पट्टे कोण आहेत. आणि ते सगळे पट्टे तुम्ही समोर बसलेले आहात की जे पडत्या काळात सुद्धा माझ्या बाजूने ठामपणे उभे राहतात. आणखी घरी अनेक जण आहेत ज्यांना माहित पण नसेल, जे फेसबुक व्हॉट्सअप वापरत नाही त्यांना माहित पण नसेल की आज इथं करगणीमध्ये आपली सभा आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मला भारतीय जनता पार्टीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जत विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे. आणि गेले आता काही महिने मी सातत्यानं तिकडं माझा दौरा असतो आणि इकडं पण मध्ये आधी आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी होत राहतात. या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अपार प्रेम केलं. माझ्याकडे काही नसताना तुम्ही माझ्या सोबत उभा राहिला. माझ्या सुरुवातीचा काळ तुम्ही सगळ्यांनी बघितलाय की प्रत्येक निवडणूक लोकवर्गणीवरती झाली. 2009ची विधानसभा, 2012ची जिल्हा परिषद, 2014ची विधानसभा, या सगळ्या निवडणुकांमध्ये 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खूप सगळ्यांनी सहकार्य केलं. आपल्या तालुक्यातली गावच्या गावं ज्यांनी वन साइड मतदान केलं. काही अपेक्षा नाही, कुठलं पद नव्हतं, पुढं कुठलं पद मिळेल याची काही शाश्वती नव्हती. म्हणजे एखाद्या अमावस्याची काळी कुट्ट रात्र असते की ज्या रात्री अंधारात 2 फुटावरचं सुद्धा दिसत नाही, असा काळा कुट्ट राजकीय भविष्य समोर असताना सुद्धा ठाम विश्वास तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती ठेवला. म्हणून आज गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये काम करू शकला. याचं सगळं श्रेय माझ्या आटपाडी तालुक्यातल्या तमाम जनतेला जातं की आमच्याकडे कुठली यंत्रणा नसताना, यंत्रणा शब्द लय भारी आहे. आता पण तुमचं चालू असेल, यंत्रणा अजून पोचली नाही. आता आपल्या गटाचा काही विषय नाही, कुणाची पोचायचा विषय नाही, परंतु भारी शब्द आहे तो, यंत्रणा अजून गावात आली नाही. अरे यंत्रणा कुठं कापड्या निघायची बारी येते. आणि म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सोशल मीडियामध्ये सातत्यानं काही ना काही चालू आहे. आणि मग म्हणलं आपण तुमच्याशी थेट बोललं पाहिजे. आज तारीख आहे 12 आणि आता सगळं रणांगण जवळ आलंय आणि तुम्ही सगळे असं काय करायचं काय नाही, घरी काय काय येतात, चापसतायत, गोपीचंद इथं नाही म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे. बरोबर ना? तुम्हाला बऱ्याच जणांना फोन आले असते. ब्रह्मानंद पडळकर गेले वर्षभर या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सातत्यानं तुमच्या संपर्कात होते की नाही? तुमच्या गावामध्ये, तुमच्या कामामध्ये ते सातत्यानं संपर्कात होते. आणि विधानसभेचा उमेदवारी अर्जही आपण दाखल केला. बरोबर. मोठ्या संख्येनं तुम्ही मोठ्या ताकदीनं उमेदवारीचा अर्ज दाखल करायला आला. काही सर्वे होतात सातत्यानं, निवडणुका लागल्या का वेगवेगळ्या पक्षाचे, स्वतः उमेदवारांचे. तर बऱ्यापैकी सर्वेमध्ये 1 नंबरला नाही पण 2 नंबरला ब्रह्मानंद पडळकरांचं नाव येत होतं. तरी लोकांमध्ये चर्चा अशी होती की अरे गोपीचंदला तिकीट मिळाल्यावरती ते उभा राहणार नाही. मग ते 5-10% सर्वे उमेदवारी राहिल्याच्या नंतर निश्चितपणे तो वाढला असता. अशा द्विधा स्थितीमध्ये अनेक मतदार होते. आणि मग आता आपल्या तालुक्यातून राजेंद्र देशमुखांनी पण अर्ज भरला. राजेंद्र देशमुखांनी अर्ज भरला आणि मग आता आम्हाला सातत्यानं फोन यायला लागले. आटपाडी तालुक्याची अस्मिता आहे तर राजेंद्र अण्णांच्या सोबत राहिलं पाहिजे असे बरेच लोकांचे फोन येतात. डायरेक्ट मला येत नाहीत पण वाया लोक माझ्याकडे येतात
की आपल्या तालुक्याची अस्मिता आहे आणि त्यामुळे तुम्ही राजेंद्र देशमुखांना पाठिंबा दिला पाहिजे. असे काही लोकांचे मला फोन आले, काही लोकांचे मेसेज आले, काही लोक भेटायला आले. राजेंद्र देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्याकडून पण काही सोशल साईटवरती गोपीचंद पडळकरांचं आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे असंही पोस्ट व्हायरल होत आहे. ब्रह्माशेठचा फोटो, राजेंद्र देशमुखचा फोटो, असे फोटो पण मी काय फेसबुक वापरत नाही, पण मला मुलं सांगतात. मी व्हॉट्सअप पण वापरत नाही, तुम्हाला कधी पटत नसेल पण मी वापरत नाही. आणि ते मग लोक सांगतात की असे असे फोटो व्हायरल व्हायला लागले, तर तुमची भूमिका काय आहे हे तालुक्यातल्या जनतेला कळालं पाहिजे. ज्या दिवशी ब्रह्मानंद पडळकरांनी अर्ज भरला त्याच दिवशी तुम्हाला आठवत असेल राजेंद्र देशमुखांनी 11 वाजता एक आटपाडीमध्ये बैठक लावली, बरोबर त्याच टायमिंगला. बरोबर आठवतंय का तुम्हाला? मागच्या 6 महिन्यापूर्वी राजेंद्र देशमुखला मी निरोप दिला होता. छोटू गुरव इथं आहे का? आहे का? काय निरोप दिला होता? काय कोण आहे? इकडे आहे. बोला बोला. आमदार साहेबांनी मला बोलवून सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कायम अण्णांच्या सोबत असताय. तुम्हाला सांगतो की तुम्ही अण्णांना डायरेक्ट बोला की खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी करा. जो काय खर्च लागेल तो खर्च मी स्वतः घालतो आणि तुम्ही उमेदवारी करा. आम्ही दोघं बंधू आणि आमचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तुमच्या पाठीशी राहतील असा साहेबांनी मला पहिला निरोप दिला 23 मार्चला. दुसरा निरोप दिला त्यानंतर एक 15 दिवसानं, पण तो निरोप दोघांसाठी पण दिला होता. आमदार सदाशिव माझ्या आमदार सदाशिव पाटलांना पण सांगायला सांगितलं होतं, त्यांना पण सांगितलं होतं ते म्हणजे बसूया आपण खासदारकी झाल्यानंतर. अण्णांना पण बोललो, अण्णा पण म्हणजे की आपण जरा ही निवडणुकीची बसूया. त्यानंतर काय 2-3 वेळा साहेबांनी निरोप दिला, 3 वेळा मी साहेबांचा निरोप ठीक आहे. त्यांना दिला ना? हो दिला. ठीक आहे, बसा. मी त्यांना निरोप दिला मार्च महिन्यामध्ये की तुम्ही जर निवडणूक लढवणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर 100% आहोत. आता ह्यात काय आमचं चुकलं का? तुम्ही एकदम गंभीर झालाय. हा त्यांना निरोप दिला मी आणि हा त्यांचा छोटू जवळचा कार्यकर्ता आहे. ठीक आहे, त्यांचा काही रिप्लाय आला नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी ब्रह्मानंद पडळकरांनी सुरू केली आणि मी जतच्या विधानसभेची तयारी केली. ब्रह्मानंद पडळकरांनी तयारी केल्याच्या नंतर तालुक्यातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिला सर्वे 27% ब्रह्मानंद पडळकरांचा आला. बाकीचे 3-4 उमेदवार होते त्याचे त्या पद्धतीने सर्वे आले. एक 10% सर्वे आपला कमी होता, ही वस्तुस्थिती आहे. आणि आटपाडी तालुका एकवटायला लागला हे जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि वर पंकज भैयासारखी टीम, माणिकराव काका, संदीप तात्या, इकडे दाजीशेठ पवार, निलेश पाटील असली एक जीवाभावाची फळी आम्हाला मिळाल्यामुळं भारतीय वकील साहेब अन्य सगळी लोक सातत्यानं रोज तुम्ही सगळ्या फेसबुक पोस्ट काढून बघा. ब्रह्माशेठ दिवसात 2 वेळा वरच्या तालुक्यात जायचे. वरच्या तालुक्यात एक 15-20 हजार मताची जुळणी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. बरोबर? हे तर तुम्हाला पटतंय का? हा तोपर्यंत यांच्या निवडणुकीचा काही मात्र संबंध नव्हता. परंतु प्रस्थापितांनी यांना सांगितलं की ब्रह्मानंद पडळकर जर एकटा अपक्ष उभा राहिला तर तो आमदार सुद्धा होऊ शकतो. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये घातलं की तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला लागते. कशासाठी? ब्रह्माशेठला पाडण्यासाठी आणि कुणाला तर निवडून आणण्यासाठी. बरोबर? आटपाडी तालुक्याची अस्मिता हा विषय मला पटतोय. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मला विषय पटतोय. परंतु
आटपाडी तालुक्यामध्ये जर ताकदीनं जर एखादा उमेदवार उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे उभा राहायला कोणाची काय अडचण आहे का? सांगा ना तुम्ही. बरं, ब्रह्मानंद पडळकरांची तयारी जास्त की राजेंद्र देशमुखांची तयारी जास्त? म्हणजे तुम्ही आपले जवळचे समर्थक म्हणून सांगू नका, श्रेष्ठ म्हणून सांगा. हा? आणि मग परवा त्यांची बैठक झाली, त्यामध्ये एक लोकांनी तिथं मत मांडलं की पडळकरांचं आणि तुमचं मिटवा आपल्या उमेदवारीला चांगलं आहे वातावरण. काय अर्ज काढण्यापूर्वी पडळकरांचं तुमचं मिटवा, तुम्हाला अडचण नाही, असं काय 7-8 लोकांनी सांगितलं, असं मला काही लोक बोलले. आणि त्यामध्ये एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तो तुम्ही ऐका. लावा तो व्हिडिओ. उद्या जाऊन कोणतरी अर्ज भरल आणि माझा प्रचार कर, तसा करतो मी प्रचार. हे जवळ काय म्हणताय विधानसभेत प्रश्न विचारलं काय नाव काय काय म्हणतोय हा? ऐकलं का तुम्ही? कुणी अर्ज भराल आणि तुम्ही म्हणाल पाठिंबा द्याल, मी देत नसतो, आणि तू भरल्यावर आम्ही देत असतो काय? लाजा वाटत नाही का रे तुम्हाला? कुणाची तरी सुपारी घेऊन तुम्ही कुणाला तरी निवडून आणण्यासाठी विधानसभेची उमेदवारी ऍडव्हान्स घेऊन भरता आणि तालुक्याची अस्मिता आहे म्हणून लोकांना सांगता. माझा भाऊ जेव्हा उभा राहायचा तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ करता, तुझा भाऊ उभा राहिला तर माझ्याकडे निरोप देता. आणि शेकडो पोरग पाठवले, माझ्याकडे काल भेटायला आले आणि म्हणते मला पाठिंबा द्या. अरे आम्ही राजकारण करतो का? आम्ही काय चिचोका खेळतो का? हा? त्यामध्ये एक शब्द वापरला, काय वापरला? विधानसभेमध्ये स्तुतिगिरणीचा विषय घेतला. ऐकलं ना तुम्ही? होय, मी विधानसभेमध्ये स्तुतिगिरणीचा विषय घेतला होता आणि अमर देशमुख, मी करगणीतून सांगतोय, ही सगळी कागदपत्र मी काढली होती, पण उगाच तुझ्या बुडाला जाळ लागायला नको म्हणून मी शांत होतो. आता कोण जरी वाचवायला आला, तुझा विकलेला प्लॉट हा परत स्तुतिगिरणीला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यात सगळं आहे. कसे कसे फ्रॉड केले, काय काय केले, तुम्हाला विधान भवनात विचारलं आणि विधान भवनात सांगितलं, त्यामध्ये काय नाही, त्यामध्ये सगळं आहे. किती एकर जमीन विकली, कशी परत दिली, काय केलं. राजकारण तुम्हालाच करते का रे? हा? सुपाऱ्या घेऊन तुम्ही आणि परत तालुक्याची अस्मिता. पहिला ह्यांना पाठिंबा द्यायला पैसा मिळत होता, आता यांना उभा राहायला पैसा मिळायला लागला. पहिले पाठिंबा द्यायचे पैसे घेऊन, आता उभा राहायला ऍडव्हान्स मिळालं. त्या सभेत म्हणलं की 2 कुत्री घेऊन तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. काय ऐकलं ना तुम्ही? 2 कुत्री घेऊन तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. अरे 4 कुत्री घेऊन अर्ज भरला, त्याच्यावर तुम्ही काहीच बोलला नाही. हा? आणि म्हणजे मी 2 दिवसांना अभ्यास करून सांगतो पाठिंबा कोणाला द्यायचा. सख्खा भाऊ उभा आहे आणि 2 दिवसांना काय डील करायला एवढा वेळ लागतोय का? त्यामुळं आपला पाठिंबा राजेंद्र देशमुखाला नाही. राजेंद्र देशमुखाचं आणि आपलं आटपाडी तालुक्यात जुळणार नाही. आणि मी या वेळेचीच वाट बघत होतो. ही जवळ घेण्याच्या लायकीची माणसं नाही, त्या वेळेचीच मी वाट बघत होतो. करगणीची निवडणूक झाली मागच्या 6 महिन्यापूर्वी. काय झाला इथं प्रसंग? करगणीची निवडणूक. शेवटच्या दिवशी हे आमचे युती, हे आमचे एकदम भाजप पक्षातले आमचे सहकारी आणि तालुक्यातल्या लोकांना भावनिक, आमची लोक भावनिक व्हायला लागली. अरे तालुक्याचा गडी उभा राहिला, अरे तर तू कोणाच तर आडवास घेऊन उभा राहिला हे आम्हाला माहित नाही. तुमच्या मताची विक्री मतं देण्या अगोदर झाली. जे कोणी मतं देणार आहेत ते आता आपली तर कोणी देणार नाहीत का? देणार आहे. भूमिका क्लिअर आपली योग्य आहे का अयोग्य आहे? हा? तो काय दुसरा म्हणतोय
कारखान्याचं धुराडं पेटवायचं आहे. कशाचं धुराड पेटवायचं आहे? कशाचं? मग मी जयंतरावला जाऊन भेटणार, दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आणि मग देवेंद्र फडणवीसांना भेटणार. ह्याची किती लायकी वाटल्या बघा. एका दिवसात तिघाला भेटतोय धुराड पेटवायला. धुराड तू नाही पेटवू शकत. धुराड आटपाडी तालुक्यातला सभासद हा कारखान्याचं धुराड पेटवणार. कारखाना सुदगिरणी खपली, 100 कोटी ह्यात मिळवले. कारखान्याची 200 एकर जमीन आहे, ती विकायची आहे ह्यांना. तिथं 5 लाख रुपये दर आहे गुंठ्याचा. 2-250 काहीतरी एकर जमीन आहे. 50 एकर ठेवायची, बाकीची विकून टाकायची आणि कारखाना सगळा घशात घालायचा. हा यांचा प्लान आहे. याच्यासाठी यांचंही ठरलंय सगळं की आम्ही निवडणुकीला उभा राहतो, ब्रह्मानंदाची मतं पडते ते आम्ही खातो, तो पण पडतोय, आम्ही पण पडतोय, तुम्ही निवडून येताय. बरोबर. ब्रह्मानंद अर्ज माघारी काढून घेतला आणि मग यांना अशा सुटल्या आता आपणच निवडून येतोय की काय. त्यांना माहित होतं ब्रह्मानंद, अरे आम्ही काय पडायसाठी कशाला अर्ज माघारी घेऊ, बरं ठेवू तिथं. आम्ही कुणाचं मतं खायला, कुणाचं निवडून आणायला आम्हाला उभा राहायची आवश्यकता नाहीये. आम्ही तालुक्यातल्या लोकांना नाही फसवणार. आणि म्हणून त्या दिवशी तुमच्याशी आम्हाला बोलता आलं नव्हतं. अर्ज का काढून घेतला, ह्याचं एक मोठं षडयंत्र झालं. ह्याच्या व्यवस्थितपणे चर्चा झाल्या, प्लॅनिंग करून यांचा अर्ज भरलेला आहे. प्लॅनिंग करून त्यांचा जिंकून येण्यासाठी अर्ज भरलेला नाही. या आटपाडी तालुक्यातली अनेक गाव आहेत की यांचा तिथं गट पण शिल्लक राहिलेला आहे. लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामात आम्ही सहकार्य केलं. एक पण चूक आम्ही यांच्याबरोबर केली नाही. 7 वर्ष युतीमध्ये होतो. आमच्याकडून एकही दगाफटका नाही, आमच्याकडून एकही चूक नाही. विधानसभेमध्ये हा विषय बोलेपर्यंत मी त्यांच्याबरोबर कुठला दगाफटका केला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या प्रोटेक्शन देण्याचं काम आम्ही केलंय. प्रत्येक कार्यकर्त्याला जो कोणी आलाय त्याचं आम्ही काम केलं, जो कोणी आलाय त्याचं आम्ही काम केलं. तुम्ही आमच्या गमती करता, तुम्ही आमची मजा बघता. अरे आम्ही काय एवढं सोपं आहे काय? आम्ही लोकांच्या पाठबळावरती इथपर्यंत आलोय. आम्ही कुणाची हुजरेगिरी, चाटुगिरी करून आम्ही राजकारणामध्ये आलो नाही. आम्ही लोकांच्यासाठी काम करतो आणि लोकांच्यासाठी पुढं काम करणार. आणि त्यामुळं असलं आमचं पाठिंबा आहे, आमचं बोलणं झालंय. कसला पाठिंबा रे? कशासाठी तुम्हाला पाठिंबा द्यायचा? तुम्ही इशाराती घेणार, आमचं मतं घेणार आणि पुढं परत धंदा चालू ठेवणार. हे तालुक्यातल्या लोकांनी लक्षात ठेवा. यांचं डिपॉझिट गेलं तरी नीट वागतील, नाहीतर हे धंदा करायला मोकळे आहेत, मताचा बाजार करायला. आणि हे मताचा बाजार तुम्ही होऊ देणार आहे का? देणार आहे का तुम्ही मताचा बाजार? हा तालुक्यातल्या लोकांचा विश्वासघात आहे की नाही? आहे की नाही? जो माणूस ऍडव्हान्स घेऊन अमरशे देशमुख आहे, ह्या सगळ्यात ठरवा ठरवी, तो त्याला वाटलं ते अण्णा पाठीमाग, म्हणजे अण्णा म्हणणं चुकीचं आहे, राजेंद्र देशमुख पाठीमागा माघारी घेईल म्हणून कुठंतरी बाजूला घेऊन गेला आणि म्हणे आमच्या दोघांचं भांडण आहे. गाडीला तेल येणं बंद केलं. आता मग तुम्ही 5 कोट घालायला तयार आहे. कुठलं आले रे तुझ्याकडं? हा, तू असशील श्रीमंत, असशील पैसेवाला, पण तुझा माज जिरवण्याची क्षमता आणि ताकद आमच्यामध्ये आहे. संजय पाटलाचं माझं कधी वाकडं नव्हतं. संजय पाटील आहे ना खासदार, त्याचं माझं काही वाकडं नव्हतं. पहिल्यांदा अमरशे देशमुख संजय पाटलाच्या कानात मुतला. काय मुतला माहित आहे का? काय मुतला माहित आहे? त्याला सांगितलं मी झऱ्यात रात्री जाऊन भेटलो होतो भाषणात. रात्री होता भेटला त्याला मी 2017ची जिल्हा परिषद झाल्यानंतर बोलावून घेतला होता. साताऱ्याजवळ कोरेगाव जवळ एक तिथे फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वरती त्याला बोलवला होता. तानाजी यमगर शेठ शिवसेना नेते तिथं होते, त्यांना विचारा तुम्ही. तिथं त्यांना बोलावलं होतं आणि त्याला मी काय सांगितलं, बघा आता आपला विचार कसा आहे. मी त्याला सांगितलं की तू 2019ची विधानसभा खानापूर मधनं लढव, मी जतला जातो. कुणाला? अमरशे देशमुखला सांगितलं. काय सांगितलं? तू खानापूरची निवडणूक लढव, मी जतला जातो. आता ह्यात काय माझं चुकलं का? काय चुकलं का यामध्ये? मी इथं मतदारसंघाची 2 वेळा निवडणूक लढलेली असताना मी सांगितलं त्याला की तू इथं लढव, तुझ्याकडे नोटा आहे त्या काय काय आहे त्या आम्ही पाठिंबा देतो, तू निवडून येईल, आमच्या तालुक्याचा आमदार होईल, मी जतला जातो. हे कधी म्हणलं? 19ला. शो गेला संजय पाटलाकडे. त्याला काय सांगितलं? त्याला असं सांगितलं गोपीचंद पडळकरला दाबून ठेव,
त्याला मागच्या वाकड्यावर बसू दे, नाहीतर ह्यो पुढच्या वाकड्यावर कधी येऊन बसलाय तुला कळणार नाही. त्यामुळे ती व्हायबल झालं, त्याचं नुकसान करून घेतलं, त्याची माती करून घेतली. ती असली घाणेरडी अवलाद आहे. संजय पाटलाचं माझं कधीच काय नव्हतं. पहिल्यांदा आग लावायचं काम ह्या गाडीवाल्याने केलं. प्रचंड जातीवादी ही अवलाद आहे, परंतु 7 वर्ष आम्ही भोगली. आता तू मला भोग, तुझ्या पाठीमागे कुठली पण शक्ती असू दे महाराष्ट्रातली, कोणी पण असू दे. या देशमुखांना आता काय असते राजकारण, कशा पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन करायचं आणि आटपाडीचा आमदार होणारा हे सुपारी भातारानं कशा पद्धतीनं थांबवलं. आता गाठ आमच्याशी आहे. हे कारखान्याचं धुराडं सभासद पेटवणार, हा कारखाना विकू देत नाही. आता हायकोर्टामध्ये जाणार, सगळ्या यंत्रणा लावतो, तुम्ही चिंता करू नका. तो सभासदांचा कारखाना आहे आणि त्यामध्ये माझ्या समाजाच्या जमिनी आहेत. तुम्ही आता विकता काय रे? तिथं मेंढ्या चरायला गेल्यानंतर मध्ये एखादा कारखाना होता ना, त्या कोकणातल्या मेंढ्या चरायला आल्या तिथं मागच्या 4 महिन्यापूर्वी. त्या कारखान्याच्या रानामध्ये 2 बकरी घेतली आणि कापून खाल्ली त्या हरामखोरांनी. किती? 2 बकरी घेतली कारखान्याच्या मोकळ्या जागेमध्ये. आणि कारखान्याची जमीन कुणाची? पुजारवाडीच्या आमच्या लोकांची जमीन. आणि मग तो माझ्या बापाचं स्वप्न होतं. आणि आमच्या बापाच्या जमिनी गेल्या त्याचं तुला काय पडलं नाही? बनपुरीच्या लोकांनी सुतगिरणीला जमिनी दिल्या. काय मिळालं त्यांना? 19 सभासदांच्या त्या सुतगिरणीची जमीन आहे, फुकट तुम्हाला दिली. आणि तुम्ही 10-10 लाख रुपये प्लॉटनं विकली. आणि म्हणे आम्ही काय केलं, आमचं काय चुकलं तालुक्यासाठी. सरडाच्या ह्याच्या एवढा आहे, असा ताटून बोलतोय ना की जणू काय तालुक्यात समाजकारण करतोय. हा, मागच्या महिन्यामध्ये एक शिक्षक माझ्याकडे आला होता. माझ्या खरं तर डोळ्यामध्ये पाणी आलं. गेस्ट हाऊसला आला होता. मी ज्या खुर्चीत बसतो त्याच्या उजव्या बाजूला बसला आणि त्यानं मला सगळी स्टोरी सांगितली की आमच्या पगारावरती कर्ज काढली, आमच्या मोबाईलवरती SMS येतो आणि एका सेकंदात पैसे विड्रॉल होऊन जातात. तिथपर्यंत मला काय वाटलं नाही. आमची बायको कामाला जाते, आमच्या मुलांच्या शिक्षणाची वाट लागली, मुलींच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत, मुलांच्या शिक्षणाची वाट लागली. आणि तो शिक्षक माझ्यासमोर उभा राहिला. काय? तो शिक्षक माझ्यासमोर उभा राहिला. इकडे त्याने मला असं दाखवलंय बघा त्या शिक्षकानं. तर शर्ट त्यांचं असं होतं, अल्टर केलेलं शर्ट त्या शिक्षकाचं अल्टर केलं होतं. बटणं बसत नव्हती, ते खालीवर झाली होती. याच्यापेक्षा तो शिक्षक म्हणाला ही शर्ट मी अल्टर करून घातलंय, पण माझी अंडरवेअर पूर्णपणे फाटलेली आहे. शिक्षकाचं त्या मत होतं. जो प्राध्यापक ज्याला 1 लाख रुपये पगार आहे, अरे अमर्श देशमुख तुझ्याकडे पैसे आहेत तर भोसडीच्या उद्याच्या उद्या त्या लोकांचे पैसे भरणार बँकेमध्ये. तुला पैशाचा माज आहे, तुला पैशाची मस्ती आहे, तर त्या शिक्षकांचे पगार भरणा, त्यांच्या मुलींचे लग्न व्हायची बाकी आहेत, शेतकऱ्याच्या उतार्यावरचं कर्ज भरणा. या तालुक्यातले किती शेतकरी आहेत तुला आता बघायचंच आहे ना? बघून घे. तुला गंमत करायची आहे ना आमच्या बरोबर? आता तू गंमत आमची बघून घे. आता आम्ही शांत होतो, जाऊ दे म्हणतो कुठं या लपड्यात पडा. पण बोकडाची अवलाद आहे, पण माजलेला बोकड बिरोबाला कापावाच लागतो आणि तो कापावा लागतो. अरे आपला गैरफायदा घेतला म्हणणार एवढा कसं काय हा भडकलाय? अरे आपल्या शांत राहण्यानं याचा गैरफायदा घेतला असता म्हणून आजची सभा लावावी लागली. लावली ती योग्य आहे का अयोग्य आहे? लावली ती योग्य आहे का अयोग्य आहे? हा, मुंबईत बसून ठरवतोय कुणाला पाडायचं कुणाची मतं खायची. थांब सांगतो तुला. मुंबईत बसून ठरवतोय, पुण्यात बसून ठरवतोय, जयंतरावकडे जातोय, कारखाना मागतोय, मुंबईत जातोय, कारखाना मागतोय, सगळं करतो, व्यवस्थित करतो. आता मला दुसरं काय काम आहे? मला दुसरं काय काम नाही. एखाद्याच्या मागं लागलं ना भूतासारखंच लागतो. पैसे भरा ना शेतकऱ्यांचे. ऊसाचे शेतकरी बिलं दिले नाहीत अजून. तुम्ही निवडणूक लढवताय, भरा ना उद्याच्या उद्या सगळ्यांचे पैसे देऊन टाका. तुमच्याकडे पैसे आले, लोकांचे देऊन टाका ना. तुमच्याकडे माज आहे एवढा, मग कशासाठी ठेवताय? तालुक्याची अस्मिता. ब्रह्मानंद पडळकर उभा राहिला तर तालुक्याची अस्मिता नाही, पण राजेंद्र देशमुख उभा राहिला का तालुक्याची अस्मिता. वा रे पट्ट्या, कुठल्या शाळेत शिकलास तू? हा,
ब्रह्माशेठचा अर्ज माघारी काढू तर ह्याचा फोन नाही, दोघांपैकी एकाचा ठेवूया अमुक तमुक काय नाही. अर्ज माघारी काढल्यानंतर वातावरण चालू झालं. पोरं स्टेटस ठेवायला पोराला काय बाबडी असते, इकडं ब्रह्माशेठ इकडं राजेंद्र देशमुख, चला दुरळा दुरळा. त्यांना वाटलं तर हा बरं झालं. आता मतं खायासाठी उभा राहिलेल्या गाड्याला स्वप्न पडलं की डायरेक्ट विधान भवनात जातोय. त्या अमरशे देशमुखाचं पूर्व अनिल शेटकर आणतो, तू काही बी करून आता जुळवायला लागते. जुळवतो, थांब आता सगळं तुमचं व्यवस्थित जुळवतो, तुमचा व्यवस्थितपणे मार्ग काढतो. आता मजा येईल राजकारणामध्ये. 2009 पासून जी मजा येत होती ना, ती मजा आता तालुक्यातल्या लोकांना बघायला मिळेल. मी तुम्हाला शब्द असा देतोय की तुमचं प्रोटेक्शन करणं ही माझी जबाबदारी आहे. तुमचं प्रोटेक्शन करणं ही माझी जबाबदारी आहे. कोण आमदार होईल कोण नाही होईल त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. तुम्हाला माझा विश्वास आहे ना? तुमच्या केसालाही धक्का कोणाचा लागणार नाही. आणि माझ्याकडे जो माणूस आलाय त्या माणसाचं काम झाल्याशिवाय मी त्याला परत पाठवलेला नाही. कोण पण माणूस येऊ दे, कोण पण माणूस येऊ दे. मला माझे काय जवळचे मित्र म्हणतात, अरे तुम्ही गावातल्या लोकांचं काम करताय आणि ते परत आपलं कोणचं ऐकत नाही. जाऊ दे ना, नाही ऐकू दे, परंतु त्यांचं काम होतंय ना, आपल्याकडे आल्याकडून त्याचा मार्ग निघतोय. त्यामुळं त्याचं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण त्यांच्यामुळेच ही विधान परिषद मिळाली. फडणवीस साहेबांनी विधान परिषद का दिली? तर तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत आमच्या बरोबर, महाराष्ट्रातले कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, म्हणून मला विधान परिषदेची संधी मिळाली. मी विधान परिषदेचा आमदार होऊन 4-4.5 वर्ष झाली. आता बऱ्यापैकी तालुक्यामध्ये कामं आपल्या माध्यमातून करता आली. एक विधान परिषदेचा आमदार मी जतला पण किमान 200 कोटी रुपये निधी तेवढ्यात तिकडे दिला होता. डोंगरे साहेब, मी या करगणी गावामध्ये किती सभा मंडप झाले? किती झाले? 10 आणि माझं 90 पासून किती झाले? नाही सांगा की. हे बघा, 90 सालापासून करगणी गावामध्ये 4 सभा मंडप झाले आणि मी 2020च्या मे महिन्यापासून आतापर्यंत 10 सभा मंडप दिले. किती? हे करगणीचे लोक आहेत. तुम्ही तुमच्या गावात पण बघा, 90 पासूनचा हिशोब काढून बघा आणि या 4 वर्षांचा हिशोब काढून बघा, किती फरक आहे. आता जिथं आपण बसलोय ना तिथं 50 लाख रुपये निधी दिला आम्ही बाजारपेठे करायला. सरपंच साहेब आमचे निवडून आल्यानंतर म्हणलं करगणीत एक पण काम ठेवायचं नाही, बाजारपेठे करायला पण 50 लाख रुपये दिलेले आहेत. बानुरगड इथून दिसतोय, बहिर्जी नायकांच्या स्मारकाचं काम तिथं सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचं समाधी स्थळ आहे आणि त्या समाधी स्थळाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. मी आमदार झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार हे बहिर्जी नायकांच्या स्मारकाचं काम हातामध्ये घेतलंय. आता तिथं किल्ला टाईप स्मारकाचं काम सुरू आहे. आता 3 कोटी रुपये तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत. असं एक ना अनेक विषय आपण लोकांचे मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळं काही लोकांना विधानसभेच्या दृष्टिकोनातून गोपीचंद पडळकरला आम्ही संपवतो, गोपीचंद पडळकर असं करतो, गोपीचंद पडळकरचं तसं करतो. अरे गोपीचंद पडळकरला घंटा तुमच्यामुळे काही फरक पडत नाही. ही लोक सगळी माझ्या बरोबर आहेत, जनता सगळी माझ्या बरोबर आहे. लोकांनी आम्हाला बघितलंय, लोकांनी आम्हाला आजमावलंय. तुम्ही म्हणाल मी एवढं वाईट का बोललो? ही लोक तितक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्याशी वागले. हा काय म्हणतो, गोपीचंद पडळकरसाठी मी फेटा बांधत नाही. मी आमदार झाल्यानंतर वरमाळे शेठनी त्यांना फोन केला की मी आमदार झालोय, तुम्ही फेटा बांधायला या. नाही आला. माझा हे कधी मला आमदार करणार आहे? कधी तुम्ही सांगा ना. घालत होती पायामध्ये, त्यांना चांदीच्या चपला काढून घातल्या, त्यांना एक 2 व्हीलर गाडी दिली. म्हणजे प्रेझेंट एक भावना म्हणून, ते काय त्याला हे किंमत नाही. एक खरसुंडी मधला माझा नाभिक समाजाचा मित्र जो गोमेवाडीचा होता, तो माझ्या कटिंगचे पैसे घ्यायचा नाही 2006 सालापासून. तो काय म्हणायचा, जोपर्यंत तुम्ही आमदार होत नाही तोपर्यंत मी केस दाढीचे पैसे घेणार नाही. कधीपासून? 2006 पासून. त्यांचं करसुंडी स्टँडच्या समोर खोक्यामध्ये त्यांचं सलूनचं दुकान होतं आणि हा 4था माझ्यासाठी फेटा बांधणार नाही. म्हणलं बांध बाबा, मी आमदार झालोय. नाही हे कुठं पद्धत आहे? मी फोन लावलं, अहो या म्हणलं तुम्ही. नाही अरे मग कधी मला आमदार करणार, कधी करणार? मग आता ब्रह्मशेठ उभा राहत होते ना. फेटा तुम्ही बांधणार नव्हता तर तुम्ही आता पाठिंबा द्यायला पाहिजे होता नव्हता सांगा. म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोकांच्यात जाताय.
आणि मग काहीतरी भांगडी करण्याचा प्रयत्न करताय. आता ह्यातले बी काही कार्यकर्ते नाराज झाले असतील तर नाराज होऊ नका मित्रांनो. जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडली. जर राजेंद्र देशमुख निवडणूक जिंकण्यासाठी लढले असते मी पण त्यांना पाठिंबा दिला असता. एवढा नालायकपणा केलेला असताना सुद्धा मी त्यांना 100% पाठिंबा दिला असता. परंतु मतं खाण्यासाठी उभा राहिल्यामुळं आम्ही कुणी पाठिंबा देऊ शकत नाही. राजेंद्र देशमुखांचा आपला त्या दाढीवाल्याचा विशेष नाही, आपला काडी मात्र संबंध नाही. त्यांची जी भांडणं बिंडणं आहेत का नाही हे पूर्ण नाटक आहे. हे पूर्ण ठरवलेलं स्क्रिप्टेड नाटक आहे. हे तुम्ही नीटपणे समजून घ्या. आम्ही त्यांना 2-3 वर्षापासून ओळखलंय. त्यांचं कशा पद्धतीनं लय भांडण कुठाही भांडण इसारात येताना भांडण कुठे गेली आणि आता इसारात मोठे छोट्या महिलासारख्या नाहीत. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या मतदारसंघात नोटांचं काही कमी नाही. त्यामुळे इसारात तुमच्याकडे फोन आले असतील की तुम्हाला अंदाज आला असेल निवडणुकीचा. ह्या पहिल्यासारखी निवडणूक ही राहिलेली नाही. ही आता एक वेगळी निवडणूक झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मी इथला उमेदवार नसलो, ब्रह्मानंद पडळकर उमेदवार नसला तरी ज्या कार्यकर्त्यांनी जीवापाड आमच्यावरती प्रेम केला, ज्या गावाने आमच्यावरती जीवापाड प्रेम केला त्या गावचा विकास करणं, तालुक्याचा विकास करणं, आमच्या बरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करणं, त्यांना प्रोटेक्शन देणं आणि त्यांची कामं करणं. निम्म्या रात्री तुमच्यासाठी आमच्या घराचा दरवाजा खुला असेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. नाराज तर अजिबात होऊ नका. अजिबात नाराज व्हायचं कारण नाही. आपण काय म्हातारे झालोय का? आपलं वय आहे ना. चिंता करू नका. पण ज्यांनी गमती केलेत ना हे का बोलतोय? अरे आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं तुम्ही लढा, तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्हाला पाहिजे ती मदत करतो. तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आणि आम्ही तयारी केल्याच्या नंतर तुम्ही प्रस्थापितांचं सर्वे बघितल्यानंतर प्रस्थापितांनी तुम्हाला सांगितलं की गणित सगळं आता बिघडायला लागलंय, तुम्ही मतं खायला उभा राहायला लागते, मग तुम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता. म्हणून आमचा तुमच्यावरती आक्षेप आहे, म्हणून ही पोटतिडीक आहे. अरे गद्दारी करण्याला एक मर्यादा असते, नालायकपणाला सुद्धा मर्यादा असते. आम्ही तुमच्या बरोबर 7 वर्ष काम केलंय, एकदा सुद्धा तुम्हाला दगा फटका दिलेला नाही. तुमच्याबद्दल कुठं आम्ही कुरघोड्या केलेला नाही. सूतगिरणीचा ज्या दिवशी विषय मांडला त्या दिवशी परत मला काय झालं, कशाला त्याला करताय आम्ही चेक बघायचो, कशाला तुम्ही त्या मागणी पडताय म्हणलं ठेवू. मला तू काल असा बोलतो की जणू काय धुतल्या तांदळासारखं आहे असं हात करून. अरे आम्हाला डोचू नका, आम्ही कागदाशिवाय बोलत नाही. हो का, वस्त्रोद्योग खात्यानं यांची चुकीच्या पद्धतीनं व्यवहार झालाय अशी ऑर्डर केली होती. चुकीच्या पद्धतीनं हा व्यवहार झालाय. ज्यांनी प्लॉट घेतलेत का नाही, तुम्ही आगीतनं उठला आणि फकुट्यात पडलाय. तुम्हाला वाटलं आता हे कर्ज भागतंय म्हणून तुम्ही पाहुण्याला जाऊन गंडवलंय. पाहुण्याला म्हणला ही प्लॉट घ्या, आता आमचं कर्ज भागलं. पाहुणा आता तुमच्या बोकांनी बसणार आहे, कारण हे सगळे प्लॉट परत जाणार आहेत. बरोबर आहे का चूक आहे? बघी सुदगिरी किंवा मी कुणासाठी केलं. मग आता 100 कोटी घेतलं ते कुणासाठी घेतलं? तुम्हाला कुणाला आले का पैसे? कुणाला आले का? ते तर म्हणतोय की मी तालुक्यासाठी केलंय, तालुक्यासाठी केलंय त्यांचं म्हणणं आहे. मग 100 कोटीचे प्लॉट विकले ते कुणाकडे गेले? तालुक्याकडे गेले का घरात गेले? हा का तुम्हाला आलेत 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये आलेत का? आता कारखाना जर यांनी घेतला विकत, कुणी पण 200 एकर जमीन आहे, 20,7,6,000 गुंठे प्लॉट विक्रीला येतोय. किती? बरोबर ना? एका एकरात 30 गुंठे. तुम्ही आता प्लॉट विक्री करता. अरे 40 नाही, रस्त्याला वगैरे सोडून प्लॉटच्या भाषेत बोलतोय मी. नाही 30 गुंठे येते. 30 गुंठ्याला 5 लाखाला गुन्हा किती होतंय? 1.5 कोटी रुपये गुणवले 200. समाजकार्य कसं आहे बघा त्यांचं. हा हे शब्द घेऊन आले वरनं, कारखाना आम्हाला पाहिजे. मी धुराडं पेटवणार. धुराडं तुझ्या बुडाखाली पेटवतो आता मी. धुराडं कसं पेटतं ना ते मी सांगतो, कसं पेटवायचं असतंय आणि कशा पद्धतीनं धूर निघतोय ते पण मी दाखवतो. लोकांच्या मताचा राजकारणाचा बाजार करून, लोकांच्या भावनिकतेला हात घालून,
लोकांना तालुक्याच्या अस्मितेचा विषय करून सूतगिरण्या गिळंकृत केल्यानंतर सुद्धा मी तालुक्यासाठी करतोय, कारखाना ढापायचं प्लान केल्यानंतर सुद्धा मी तालुक्यासाठी करतोय, हे जे चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जात आहे. म्हणून म्हणलं जरा तुमच्या बरोबर मनसोक्त बोलावं. पहिल्यांदाच असं बोलता आलं आपल्याला बिनधास्त. अरे दिलदार शत्रू असलेला चांगला, पण हे हिरवणीतले साप असले आपल्या बरोबर नकोय. आपण एकटं लढू ना. अरे काय आपल्याला होतं, काय टेन्शन घेताय. आपण 2012 पण जिल्हा परिषदेची निवडणूक केली होती ना एकट्यानं. आपण घाम फोडला होता त्याला. इथंच सभा झाल्या होत्या. फनमाने शेठ जरा चुकले नसते तर मी तेव्हा झडपीचा सभेत झालो असतो. बरोबर का नाही? अहो आमच्याकडे 2 लाख रुपये होतं, ती पण इकड तिकडचं सगळे बोंबाबोंब. तुम्ही वर्गणी देणार, तुम्हीच गेला तिकडे, त्यामुळे आमचा घोटाळा झाला. नाहीतर 2012ला आपलं गणित बसलं असतं. तेव्हा लय आपली आपदा असायची. तिकडे तेल घालून यायची, इकडे सभा. इथंच सभा होती एवढी मोठी. अरे लोकांनी खूप प्रेम केलं ना आमच्यावरती. आणि कशाला विसरू, आमचं काय अपेक्षा नाही त्यातलं. आम्हाला हे मिळेल, आम्हाला ते मिळेल. अरे लोक म्हणायची गोपीचंद नुसता बोलतोय, त्याच्या अंगावरची कपडे गाडी त्याच्याकडे आहे, दुसरं त्याच्याकडे काय नाही. नव्हतंच. गोष्ट खरी आहे. एक दिवस ह्याच्या गाडीला तेल मिळणार नाही म्हणून हा बंद पडेल अशी चर्चा होती. कशी? ह्याच्या गाडीला तेल मिळणार नाही म्हणून बंद पडेल. गाडी काय बंद पडली नाही, तुम्ही सगळे असल्यामुळे. जेव्हा गाडीला तेल नसायचं तेव्हा मी घरी बसलो. तेल मिळालं का पळायची. बरोबर की नाही? बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आटपाडी तालुक्यातील तुम्ही सगळे बहादर माझे सहकारी, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे तुम्ही मंडळी आहात. आज सगळं बोलत नाही, अजून 20 तारीख पुढे आहे. मध्ये आधी नंतर बोलू आपण. मध्ये आधी आपण भेटू. माझे बरेच मित्र आली पलीकडे बसलेत ऐकायला काय चाललंय, काय होतंय, कसं होतंय. बरोबर की नाही? कुणाच्या दुकानात, कुणाच्या कपड्याच्या दुकानात, कुणाच्या बेकरीत, कुणाच्या पानपट्टीवरती कुणाचे फोन चालू असतील. गोपीचंद काय करतोय, मी काय करत नाही, मी एकदम निवांत आहे. जे करायचं ती लोक करणार आहेत, मी काय करणार आहे. माझ्या हातात काय आहे? मी काय उमेदवार आहे का ब्रह्माचे उमेदवार आहे? आम्ही आपले कार्यकर्ते आहोत. पण तुमच्याशी बोललं पाहिजे ना. कोण जर जातंय फोटो काढून टाकतोय, तुमच्या पाया पडतोय, कुठे तिकडे जाऊ नका. काही नाही तिकडं. एकदम आपल्याला सन्मान. तुम्हाला कधी चुकीची वागणूक आम्ही दिली का सांगा? तुम्ही माझ्याकडे आलाय ना, आम्ही तुम्हाला चुकीची वागणूक दिली असं कधी झालं? आम्ही तुमचा विश्वासघात केला असं काय झालं? एखादं काम झालं नसेल आमच्याकडून, पण आम्ही विश्वासघात कोणाचा केला नाही. आज काय काय एकदम गडी रुबाबात आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. 2019ला त्यांच्या छड्या फाटल्या होत्या, आता ब्रँडेड छड्या घालायला लागले ते. परिस्थिती बदलली, सगळं वातावरण बदललं. यावरती आपण 2-4 दिवसानंतर सविस्तरपणे बोलू. तुम्ही चिंता करू नका. एकदम बिनधास्त घरी जावा. विश्वास एवढाच तुम्हाला विश्वास देतो की आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा जो खोटा प्रचार तालुक्यामध्ये सुरू आहे तो आपल्याकडून बंद झाला पाहिजे. त्याला कुणाला पाठिंबा द्यायचा त्याला देऊया. जे भावनिक लोक झाले, पण जे भावनिक लोक झाले त्यांना माझी विनंती आहे, नका देऊ पाठिंबा. हा बहादर मागं पण आमदार होता. मी तेव्हाही म्हणायचो जांभळी द्यायला त्यानं तोंड उघडलं, यानं तोंड उघडलं नाही. त्यामुळे तो विषय यांच्यासाठी महत्वाचा नाही आणि घातकी आहे. मी का बोलतोय हे? मी बघितलं यांना. अरे मागं निवडणूक झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. मी डायरेक्ट सांगितलं, मी अमरशा देशमुखाला सांगितलं होतं तुम्ही आमच्या बरोबर या. आता आपल्या भाजपमध्ये लय गडी भारी आहेत उघड मार्केट करायला. आम्ही राजेंद्र अण्णाला पार्टीत आणणार. घंटा माझ्या आधी मिटिंग झाली त्यांची 8-15 दिवस, तुम्हाला माहितच नाही. आणि मी त्याची वाच्यता केली नाही. मला काय मार्केट करायची गरज नाही. मी कुणाला जुळवाजुळवी करून पुढारी झालो नाही. मी असा घोडा लावून पुढारी झालोय. मी असं कुणाला जुळवाजुळवी करून पुढारी झालो नाही. मी असा सतरंजीवरचा खेळ करणारा कार्यकर्ता नाही. मी यांची बैठक आधीच घेतली होती. त्याला या मग एका आता त्याचं नाव घेत आहेत त्याला कळालं, मला विचारलं की असं राजेंद्र देशमुख यायला म्हणून घ्या, माझी काय अडचण आहे. त्यांना माहित नाही माझं त्यांचं बोलणं झालं. मी त्याला हा प्रस्ताव दिला होता. चांगला प्रस्ताव होता नाही सांगा. 2019ला तू इथं लढव, मी जतला जातो. आता ह्यात काय माझी चूक होती का सांगा? पण तेव्हा हा झालाच नाही आमदार. पण जातीवादाचा किडा त्या डोक्यापासून दुसरीकडे कुठं जरी वळवळत असेल त्याला तो विषय सोडून दिला. त्याची पण माती करून घेतली आणि आता उभा राहिलाय म्हणे आता तालुक्याची अस्मिता. अरे आता तालुक्याची अस्मिता आता कुठं आली? तालुक्याला सन्मान गोपीचंद पडळकरनं मिळवून दिलाय का नाही दिला? तुम्ही सांगा, तालुक्याला सन्मान मिळवून दिलाय की नाही दिला? मला सांगा. मी नसेल दिला मला शब्द माघारी घेतो. अरे महाराष्ट्रात कुठे जाऊ? आटपाडी 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 आटपाडी. आता ह्याच्यापेक्षा अस्मिता काय असते?
ह्याच्यापेक्षा कुठली अस्मिता आहे? हा नटे काय पिक्चर मधली अस्मिता नावाची कोण आहे? कसली अस्मिता आली? तालुक्याचा बाजार आधी होऊ देणार नाही आणि म्हणून म्हटलं अरे हे दुकान परत आणि चालल. आज लोक भावनिक मतं देतील, आमची अस्मिता आहे. अरे पण ही अस्मिता होलसेल मध्ये व्यापार करते, रिटेल मध्ये करत नाही. होलसेल मध्ये बाजार सुरू आहे. आमचा मेंढका एक मेंढी घेऊन जातो, पण जेव्हा व्यापारी 100 मेंढ्या घेऊन जातो पुढं, तसंही सगळं आपल्याला गोळा करून आणि परत एक पाय मागून एक पाय पुढं. अरे ते मास्तराच्या पुढे बोलायचं, लोकांच्या पुढे असलं चालत नाही. शिक्षक तुमचं ऐकून घेतील, तुमच्या संस्थेत आहेत म्हणून. त्या शिक्षकांना माझी विनंती आहे, जन्म हा पहिल्यांदा आहे. अरे आज रोज तुम्ही अडचणीत आहे, रोज अडचणीत आहे, रोज अडचणीत आहे. एखादा महिना 2 महिने ठीक आहे ना, 5-5 वर्ष 7-7 वर्ष तुम्ही शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढली, भरणं नाही, आणि परत आणि तुम्ही गावात येता मतं मागायला. आम्ही तुमच्या बरोबर होतो म्हणून तुमचं जुळलं, आम्हाला त्या विषयावरती काही बोलता येत नव्हतं. आता बघू ना कसं आहे रणांगण, मैदान कसं आहे बघू. विश्वासघात तुम्ही केलाय ना कोणाचं तर ऐकून. आता तुम्ही आमच्याशी लढा, आम्ही पण मैदानामध्ये आहे आणि तुमचे कोण कोण आहेत ते सगळे मैदानामध्ये आणा. आम्ही सगळेजण तुमच्या समोर लढायला तयार आहे, बिनधास्त लढा. तुम्हाला काय करायचं करा, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो. आटपाडी तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना, खानापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला खूप समर्थन दिलं. मी तुमची माफी पण मागतो की आम्हाला अर्ज माघारी काढावा लागला, कारण ते गणित बसत नव्हतं. थंडीच्या वर्णामध्ये हा पैसे घेऊन उठल्यामुळं आम्हाला ते गणित जुळत नव्हतं आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा अपमान सारखा सारखा होणं आम्हाला बरोबर वाटलं नाही. आणि वनमान्य शेठ बोलायला वेळ पण आपल्याकडे नव्हती तेवढी, आणि त्यामुळे मी ब्रह्माशेठला सांगितलं की तू अर्ज माघारी काढून घे. त्याची पण मानसिकता नव्हती अर्ज माघारी काढून घ्यायची. मी म्हणलं घे बघू, तू तर आमदार एक वेळ होशीलच, एकदा ठरवलंय म्हणल्यावर नक्की होशील म्हणलं. तू चिंता करू नको, तालुक्यातली लोक आपल्या बरोबर आहेत. आपला कोण बाप आमदार नसला, आपला बाप खासदार आणि मंत्री नसला, तर तालुक्यातली जनता आहे की ती आपल्याला आमदार खासदार मंत्री करू शकते. हे तालुक्याच्या लोकांच्या मध्ये ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ती धमक आहे, आणि तो पण चांगलं काम करतोय. माझा भाव आहे म्हणून मी कौतुक करत नाही. मी पहिलं त्याला तू राजकारणात येऊ नको, तू सगळ्यांना शिवाय देतोय असं करतोय. आता मला सवय सांगा, तू सगळ्यांना व्यवस्थित बोलतोय. आमदारकी म्हणल्यावर माणूस सगळ्यांना व्यवस्थित बोलतो. ब्रह्माशेठ मध्ये पण बदल झाला, आमदार ती लढणार म्हटल्यानंतर चांगला बदल झाला. अरे पहिलं मी लग्नाला आम्हाला जात नव्हते, हे जा तुझं तुझा, तुला काय मला काय करायचं तुझं लग्न. हे माणसं घरी आणि त्याला चहा बी देत नव्हतं. तुम्हाला अनुभव आहे, अरे आले असतील बसले असतील, मला काय करायचं. ब्रह्माशेठ तुम्ही आमदारकीला अडवायला लागतंय, तुम्ही या चहा घ्या, जेवण करा, मटण खावा, सगळं व्यवस्थित. माझं टेन्शन इतकं मिटलं, मी कुणाच्याच लग्नाला नाही, वर्षभर झालं कुणाच्या लग्नात नाही, कुणाच्या वालगाला नाही, कुणाच्याच नाही. एवढा बदल झाला, माझं फुल्ल टेन्शन मिटलं. मला ब्रह्माशेठची तक्रार करणारी लोक सगळं ब्रह्माशेठ भारी माणूस आहे, आणि म्हणलं मी खालीवर बघायचं काय असा बदल झाला. तो आमदारकीत बदल झालाय, तो राजेंद्र देशमुखात मागच्या 15 दिवसात बदल झालाय कसा. तो सुद्धा असा नंदी व्हायला डोलायला लागलाय. त्याला वाटायला आता आमदारच होतोय, घंटा आमदार होत नसतो. आमच्या बरोबर विश्वासघात करणारा ना आम्ही तुडवत असतो, हे सांगतोय जाहीरपणे. आमच्याशी मगाशी मी विषय सांगा करायला शेठ, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आमची युती झाली आणि ठरलं आमचं काय, हर्षवर्धन आलं, मीच घोषणा करून टाकली, महाराष्ट्रातला तरुण सभापती आपण हर्षवर्धनला करू. बरोबर, तुम्ही त्या कार्यक्रमाला असता. हर्षवर्धनला सभापती करू. सत्ता आली, हर्षवर्धनला सभापती केलं, आणि परत 1 महिन्यानं जिल्हा परिषदच्या सभापतीची निवडणूक होती. बरोबर माझ्या पाटील, सभापतीची निवड. मी गावाडीत बसलो, राजेंद्र देशमुखचा फोन आला. आता त्यांना सभापती पद गेलं, आता जिल्हा परिषदला कोणाला यायला पाहिजे. हरीश शेठ आम्ही दोनच होतो. गाडीत बसल्यावर राजेंद्र देशमुखाचा फोन आला, शेठ राजेंद्र अण्णा देशमुख बोलतोय. हा अण्णा बोला की. हे बघा, ते समाज कल्याण खातं आपल्याला मिळतं आहे, तर ते आपण मोहन रणदिवेला दिलं तर बरं होईल, समाजामध्ये मेसेज चांगला जाईल. ते म्हणलं ठीक आहे तुम्ही या. बांधकाम सभापती वगैरे असतं किंवा शिक्षण सभापती असतं तर ब्रह्माशेठला आपण केलं असतं. आता हे समाज कल्याण असल्यामुळं मागासवर्गीय लोकांना दिलेलं बरं पडेल. ते म्हणले या तुम्ही सांगली कापून बोलू. परत काय ते बोललाच नाही. परत काय बोल भावना बघा. अरे आम्ही तुमच्या मुलाला सभापती करताना आम्ही ब्र शब्द काढला नाही, आणि आमच्याकडे जेव्हा आलं तेव्हा म्हणून ती काय मेसेज जाणार. किती मेसेज गेले समाजात आतापर्यंत, चांगले तुमचे कुठले कुठले मेसेज गेले.
त्याचा मेसेज बघू ह्या सगळ्या रणांगणामध्ये. त्यामुळं तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी आता कट टू कट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुढे येईल. सगळे लढायला तयार आहे ना? तुम्हाला विश्वासात घेऊन हे करतोय. आजचं आपलं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं का नव्हतं? हे काय षडयंत्र झालंय, ब्रह्मशेठचा अर्ज का काढला हे तर कळायला पाहिजे होतं का नव्हतं? त्यामुळं आता तुम्ही बिंदास घरी जावा. आणखी 2-4 दिवसानंतर आपण भेटू आणि बरोबर कार्यक्रम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.